आता रोहित पवार यांची देखील प्रतिक्रिया येते, आपण पाहूया. बाजार ऑपरेशन असं म्हणायला काय हरकत नाही. खरं तर सचिन अय्यर भाऊंकडनं ही अपेक्षा नव्हती. ते आधी आमच्या पक्षात होते, त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये गेले. आता तुमच्याकडनं कळतंय की ते आता एकनाथ शिंदेंकडे गेलेले आहेत. म्हणजे आपण कपडे बदलतो तसे जर विचार बदलायला लागलो, पक्ष बदलायला लागलो, तर लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? आणि अशा पद्धतीने पैशाचा जर खेळ होत असेल, इथं आम्ही विद्यार्थ्यांशी बोलत असताना 1000 रुपये सुद्धा या विद्यार्थ्यांना महाग वाटतात आणि तिथं करोडो रुपये जर नेत्यांना, आमदारांना आणि खासदारांना फोडण्यासाठी 100 कोटी रुपये तिथं दिले जात असतील, तर कुठं ना कुठेतरी गरिबावर हा अन्याय आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. तर रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया आपण बघितली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरूनच खरं तर 1999 मध्ये सचिन अहिर यांनी त्यांची पहिली निवडणूक लढवलेली होती. त्यानंतर त्यांनी पुढची 2 वर्षांची आमदारकी देखील जिंकली आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला होता. शिवसेनेमधून देखील ते आमदार झाले आणि त्यानंतर ज्यावेळेला वरळी या मतदारसंघामधून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्यांनी तो मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडला देखील होता. सध्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे ते उपनेते देखील होते. मात्र आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ठाकरेंची साथ सोडून ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेत. ज्यावेळेला खासदार संजय दिना पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, तेव्हाच सचिन अहिर यांना देखील पक्षामध्ये येण्याची ऑफर एकनाथ शिंदे यांनी दिली होती असं बोललं जात आहे. अर्थातच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत या सगळ्या संदर्भात. तर हे ऑपरेशन टायगर नाही तर याला बाजार ऑपरेशन म्हणायला हवं, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सध्या आमदार रोहित पवारांनी दिली आहे. बघूयात पुढची बातमी. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये सध्या विरोधक चांगलेच आक्रमक झाले. दलित समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं विधान वडेट्टीवारांनी केलंय. बिदर समितीचा अहवाल